नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप अँड ऑलिम्पियाड सक्सेस हब या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण युनिट 1 बघत आहोत. युनिट 1मध्ये अप टू 5 डिजिट नंबर जे आहेत त्यातला ग्रेटेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर कसे तयार करायचे, नंबरची डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर कशी अरेंज करायची आणि एवढं सगळं आपण इथपर्यंत काय बघितलं आहे. आता आपण काय बघत आहोत की 1 to 100मध्ये जे नंबर आहेत त्याच्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात ते आपण बघत आहोत. इथे फक्त आपल्याला 1 to 100 पर्यंतच्या नंबरचाच विचार करायचा आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला बघायचं आहे डिजिट ॲक्युरन्सेस 1 to 100. 1 to 100मध्ये कोणता डिजिट हा किती वेळा आला आहे ते आपल्याला इथे दिलेला आहे. आता बघा, 0 हा डिजिट जो आहे आपल्याला फक्त विचार कोणत्या संख्यांपर्यंत करायचा आहे, 1 to 100, कारण एक्झाममध्ये 1 to 100 पर्यंतचेच क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे. तर मग 0 हा डिजिट तो आहे तो 1 to 100 पर्यंत किती वेळा आलाय, किती वेळा आलाय सरळ सरळ पाठ करून ठेवायचं. 11 टाइम आलाय. 11 टाइम कसा आलाय तर आपण क्रॉस चेक पण करू शकतो. जसा 0 हा डिजिट आहे तो 0 डिजिट असलेले जे नंबर आहेत ते कोणते कोणते आहेत सांगा बरं. तर 1 to पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10 हा असा नंबर आहे ज्याच्यामध्ये 0 हा डिजिट आहे. 10 नंतर काय तर 20, 20 नंतर 30, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर 50, नंतर आहे 60, 70, 80, 90 आणि 100. आपल्याला फक्त 100 पर्यंतच विचार करायचा आहे. एक्झाममध्ये 100 पर्यंतच विचारतील. एक्झाममध्ये तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की 0 हा डिजिट 1 to 100 नंबरमध्ये किती वेळा आलेला आहे. तर इथे जरा काउंट करा. इथे काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11 म्हणजे 11 टाइम 0 हा डिजिट आलेला आहे. कोणत्या नंबरपर्यंत तर 1 to 100 नंबरपर्यंत आपल्याला 0 हा डिजिट जो आहे तो इथे काउंट करता आला. म्हणजे आता बघा, एक्झाममध्ये जर असा क्वेश्चन विचारला तर 0 हा डिजिट किती वेळा आलाय 1 to 100मध्ये, तर तुम्ही काय वेळेवर करत बसाल का की 10 लिहा, 10 20 30 40 100 त्याच्यानंतर काउंट कराल. याच्यामध्ये तुमचे 5 मिनिट इझिली जातील. जो क्वेश्चन तुम्हाला 30 सेकंडमध्ये सॉल्व्ह करायचा आहे त्या क्वेश्चनला तुम्हाला तिथे एक्झाममध्ये जर तुम्ही जाऊन हे केलं तर 5 मिनिट्स लागतील. म्हणून हे जर तुमचं आधीच पाठ असेल, मुखपाठ असेल, तर तुम्ही 1 सेकंडमध्ये आन्सर टिक करू शकता. ठीक आहे. म्हणून हे पाठ करून ठेवायचं की 0 हा डिजिट 1 to 100 नंबरमध्ये 11 टाइम येतो म्हणून. ठीक आहे. आता आपण बघूया बघणार आहोत की 1 हा डिजिट जो आहे तो किती टाइम आलेला आहे. 1 to 100 मध्येच बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आपण जे हे डिजिट बघत आहोत 1 to 100 मध्येच बघत आहोत. जसं 0 हा 11 टाइम आलेला आहे तसं 1 हा डिजिट 1 to 100 जेवढे काही नंबर असतील त्याच्यामध्ये किती वेळा आला आहे 21 वेळा आला आहे. जसं आपण 0चं काढलं तसंच तुम्हाला जर क्रॉस चेक करायचं असेल तर तुमचं स्पीड वाढावी, तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून यावी, याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही पण स्वतः 1 to 100 नंबर लिहून काढायला पाहिजे आणि त्यात बघायला पाहिजे की 1 हा डिजिट जो आहे तो किती टाइम आलेला आहे. इथे मी सरळ सरळ लिहून दिला तुम्हाला की 21 टाइम आलेला आहे. हा लक्षात ठेवा आणि क्रॉस चेक करायचं असेल तर 1 to 100 पर्यंतचे नंबर घ्या आणि तो 1 हा डिजिट एकदा काउंट करून घ्या. तो किती वेळा येईल 21 टाइम येईल. ठीक आहे. मग आता 0 हा 11 टाइम, 1 हा 21 टाइम आणि 2 आता राहिले किती नंबर आपल्याकडे, किती डिजिट असतात, आपण किती डिजिटचा यूज करतो आणि डिजिटचा आपण काय करतो यूज करतो. आणि कोणताही नंबर 0 to नंबरचे जेवढे डिजिट आहेत त्याचा यूज करून आपण कोणताही नंबर छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा नंबर काय करू शकतो तयार करू शकतो. तर इथे बघा आपण 0 केलं आणि 1 पण झालं, आपलं 0 पण झालं. आता काय राहिले आहेत 2 पासून तर 9 पर्यंत, 2 3 4 6 7 8 9
हे जे नंबर आहे 1 to 100मध्ये किती टाईम येतात? 20 टाईम येतात. म्हणजे 2 हा नंबर पण 20 टाईम येतो, 3 हा डिजिट पण 20 टाईम येतो, 4 हा डिजिट पण 20 टाईम येतो. म्हणजे 9 पर्यंतचे जेवढे काही डिजिट आहेत, 2 पासून ते 9 पर्यंतचे जेवढे काही डिजिट आहेत ते किती टाईम येतात? 20 टाईम येतात. तर हे मुखपाठ करून घ्या. म्हणजे 0 हा डिजिट जो आहे 11 टाईम, 1 हा डिजिट जो आहे 21 टाईम, अँड 2 to 9 हे जे डिजिट आहेत ते किती टाईम येतात? 20 टाईम. हे एकाच्या नोट्स काढा आणि हे पाठ करून घ्या. ठीक आहे. मग याच्यावर जसेच्या तसे क्वेश्चन उतरतात. ठीक आहे. आता इथे आपण बघणार आहोत की 10 to 99 पर्यंतचे डिजिट असेही क्वेश्चन विचारतात. आपण आता काय बघितलंय? 1 to 100 पर्यंत बघितले आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे? 10 to 99 म्हणजे जे 2 डिजिट नंबर आहेत ते आपल्याला फक्त बघायचं आहे. 2 डिजिट नंबर म्हणजे काय? तर ज्या नंबरला 2 डिजिट असतात. जसं 1 हा नंबर आहे, याच्यामध्ये किती? 1 डिजिट आहे. 3 हा नंबर आहे, याच्यामध्ये पण 1च डिजिट आहे. पण जसं 13 आहे, याच्यामध्ये 2 डिजिट आहे. जसं 1 आणि 3 याच्यामध्ये किती डिजिट आहेत? तर 2 डिजिट आहेत. तर आपल्याला अशा डिजिटचं इथे बघायचं आहे ज्या नंबरमध्ये 2 डिजिट आहेत. तर 2 डिजिट ज्या नंबरमध्ये आहेत असे नंबर किती आहेत? तर 10 पासून ते 99 पर्यंत हे सर्व नंबर आहेत ते आहेत 10 पासून ते 99 पर्यंतचे. हे सर्व नंबर जे आहेत ते सर्व 2 डिजिटचे नंबर आहेत. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही इन शॉर्ट असं पण म्हणू शकता की 2 डिजिट नंबर जे आहेत त्याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. जसं 2 डिजिट नंबर मध्ये 0 हा किती वेळा येतो? तर 9 टाईम. ठीक आहे. आता इथे 9 टाईम. 1 to 100 मध्ये 0 किती वेळा आला होता? 11 टाईम. 1 to 100 मध्ये 0 हा डिजिट 11 टाईम आला होता. आपण आत्ताच बघितलं. पण 10 to 99 मध्ये किती वेळा येतो? 9 टाईम. म्हणजे 2 टाईम जो आहे तो कमी येतो. 2 टाईम कुठे कमी येतो? 100ला. इथे 10 to 99चाच आपण अभ्यास करत आहोत ना. 100चा तर आपण अभ्यास नाही करत आहोत. मग 100चे जे 2 झिरो आहेत ते मायनस होतील. म्हणून इथे 1 to 100 मध्ये 11 टाईम, तर 99 मध्ये किती? 2 ने कमी, म्हणजेच 9 टाईम. ठीक आहे. इथे हे लक्षात ठेवायचं. आणि 1 to 9 जे हे आहेत डिजिट आहेत सरळ सरळ किती? 90 टाइम्स इच. म्हणजे 1 हा नंबर 10 to 99 मध्ये किती टाइम्स येतो? तो 90 टाइम्स. 2 हा नंबर पण 90 टाइम्स. 3 हा नंबर पण 90 टाइम्स. म्हणजेच 1 to 9 हे जे काही नंबर आहेत ते 10 to 99 नंबर पर्यंत हे 19 टाइम काय होतात? रिपीट होतात. ठीक आहे. हे पण पाठ करून घ्या तुम्ही. हा पण क्वेश्चन जसाच्या तसा विचारला जातो. तुमच्या मुखपाठ असलं पाहिजे हा क्वेश्चन. ठीक आहे. आपण नेक्स्ट बघूया. तर इथे बघणार आहोत आपण की 1 to 100 मध्ये 1 डिजिट नंबर किती आहेत? 2 डिजिट नंबर किती आहेत आणि 3 डिजिट नंबर किती आहेत? 1 डिजिट नंबर म्हणजे मी आधी पण सांगितलंय तुम्हाला, 1 डिजिट नंबरमध्ये ज्या नंबरमध्ये एकच डिजिट असतो. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण जेव्हा 1 to पासून 100 पर्यंत लिहायला स्टार्ट केलं तर आपल्याला कळेल की 1 to 9 पर्यंत जे आहेत ते 1 डिजिट नंबर आहेत. ठीक आहे. आणि 10 पासून बघा, 10 मध्ये तर
टू डिजिट आहेत, एक 1 आहे आणि एक 0 आहे, म्हणजे 2 डिजिट आहे. मग 10 पासून 11, 12 हे बघा, हे जे डिजिट आहे, हे जे नंबर आहेत, या प्रत्येक नंबरमध्ये 2-2 डिजिट आहेत. आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला असे ग्रुप पाडायचे की 1 डिजिट नंबरचे किती नंबर आहेत, 2 डिजिटचे किती नंबर आहेत आणि 3 डिजिटचे किती नंबर आहेत. 1 डिजिटचे तर मी तुम्हाला आताच काढून दिले. 1 डिजिटचे 1 to 9 म्हणजे 9 नंबर, 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे 1 डिजिटचे जे आहे ते किती आहेत, 9 नंबर आहेत. ठीक आहे, मग इथे दिलंय 9 हे काय 1 डिजिट नंबर आहेत. आता आपण 1 to 9 बघितलं, आता आपण 2 डिजिट नंबर बघूया. आता 1 to 9 मध्ये 1 डिजिट आहेत, म्हणजे हे कट झाले. ठीक आहे, मग आता 2 डिजिट नंबर कुठून स्टार्ट होतात, 10 पासून. 10 पासून तर कुठपर्यंत, जसं 10 11 12 13 14, जर असं तुम्ही पूर्ण बोलत जाल, पूर्ण नंबर जर घेत जाल पूर्ण क्रमानुसार, तर आपल्याला कळेल की 99 पर्यंत जे आहेत, म्हणजे 10 पासून ते 99 पर्यंतचे जे नंबर आहेत ते काय, सर्व 2 डिजिट नंबर आहेत. ठीक आहे, तर इथे बघा, मग इथे पण दिलंय, म्हणजे हे नंबर किती काय आहेत. मग तुम्ही हा तुमच्यासाठी होमवर्क आहे की तुम्ही 10 पासून ते 99 पर्यंतचे सर्व नंबर लिहून काढा आणि ते काउंट करा किती भरतात. मी तुम्हाला इथे सांगते की ते जे नंबर आहेत ना, ते 90 नंबर आहेत. म्हणजे 2 डिजिट नंबर जे आहेत 1 to 100 मध्ये किती आहेत, तर 90 आहेत. ठीक आहे, 1 डिजिट 9 आहेत, 2 डिजिट 90 आहेत. आणि आता आपल्याला बघायचं आहे 3 डिजिट नंबर. ठीक आहे, मग 3 डिजिट नंबर, तर आता 99 नंतर काय येतो, 100, आणि आपण फक्त 100 पर्यंतच विचार करत आहोत. मग 100 हा काय, एकच नंबर आहे, म्हणजे आणि 100 मध्ये किती डिजिट आहेत, तर 1 2 3 डिजिट आहेत. ठीक आहे, तर मग 3 डिजिटचे जे नंबर आहेत 1 to 100 पर्यंत ते किती आहेत, फक्त एक आहेत. फक्त 1 नंबर असा आहे की जो 3 डिजिट नंबर आहे. कळालं का तुम्हाला इथपर्यंत? या टॉपिकवर पण जसेच्या तसे क्वेश्चन याच्या आधी विचारलेले आहेत. क्वेश्चन बघा तुम्ही, आणि तुम्हाला इथे ह्या गोष्टी काय करायच्या, पाठच करून ठेवायच्या आहेत की 1 to 100 पर्यंत 1 डिजिट नंबरचे जे 1 डिजिट नंबर जे आहेत ते 9 नंबर आहेत, 2 डिजिट नंबर जे आहेत ते 90 आहेत, आणि 3 डिजिट नंबर हा फक्त 1 आहे. याचे मग काउंट करा बरं. याची आपण काय करत आहोत, आपण तर 1 to 100 पर्यंतचे नंबर बघत आहोत, म्हणजे हे सगळे जे नंबर आहेत ते 100 यायला पाहिजे. जसं 9 + 1 10, 1 कॅरी करा, 9 + 1 10, म्हणजे 9 + 90 + 1 = 100. आले मग 100. हे तर 100 नंबर आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केले आहे, जसं 1 डिजिट नंबर, 2 डिजिट नंबर अँड 3 डिजिट नंबर, असे आपण 3 ग्रुप केले आहेत, आणि 3 ग्रुपमध्ये हे जे 100 नंबर जे आहेत ते डिवाइड केले आहे. तर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ते याच्या पण नोट्स काढा आणि हे पण काय करा, मुखपाठ करा. ठीक आहे, तर चला मग आता बघूया नेक्स्ट. तर इथे आपण बघूया मल्टिपल्स. मल्टिपल्स म्हणजे काय, तर इथे आपल्याला बघायचं आहे 1 to 100 मध्ये, इथे आपल्याला बघायचं आहे की 1 to 100 मध्ये एका स्पेसिफिक नंबरचे मल्टिपल्स किती आहेत ते, जसं 11चे किती आहेत, 12चे किती आहेत, 13चे, 15चे, 16चे, असे कोणत्याही नंबरचे जे मल्टिपल्स आहेत ते आपल्याला 1 to 100 मध्ये किती आहेत हे एक्झामला विचारू शकतात. तर इथे बघा, आता इथे काय म्हटलं आहे, मल्टिपल्स ऑफ 12, तर किती येतील बघा 1 to 100 मध्ये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 12चा टेबल जो आहे तो तुमच्या पाठ असणे गरजेचं आहे. 12चा टेबल लिहा बरं. इथे 12 24 36 48 60 72 84 96 108 and 120.
हा झाला 12चा टेबल. आपल्याला काय विचारतील, फक्त 1 to 100 मध्ये 12चे मल्टिपल्स किती आहेत. तर इथे आपल्याला 1 to 100 म्हणजे फक्त आपल्याला इथे 96 पर्यंतचा विचार करावा लागेल, कारण 108 म्हणजे 108 हे काय आहे, 100 पेक्षा मोठी आहे. आपल्याला फक्त 100 पर्यंतचा विचार करावा लागत आहे. इथे काउंट करा मग 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 12चे जे मल्टिपल्स आहेत 1 to 100 मध्ये ते किती आहेत, तर 8 आहेत. आणि तुमचा जर हे टेबल जर चांगला पाठ असेल ना, तुम्हाला नंबर लिहून काउंट करायची पण गरज नाही, तुमचा तोही वेळ वाचेल एक्झामला. तर काय करायचं माहिती आहे का, म्हणजे 12 8s are 96 म्हणजे 12 8s are 96 म्हणजे आपण किती टाइम केला, 8 टाइम. तर आपण डायरेक्ट तुम्ही असं पण घेऊ शकता 12 8s are 96 म्हणजे काय, 8 नंबर आहे. पण क्वेश्चन डायरेक्ट असेच विचारतील असं नाही. कधी कधी असं विचारते तुम्हाला की 12चे जे मल्टिपल्स आहेत त्याची टोटल किती आहे, असे पण क्वेश्चन विचारतात. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 12चे मल्टिपल्स हे लिहूनच घ्यावे लागतील आणि त्याची काय करावं लागेल, टोटल करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 1 to 100 मध्ये 12चे मल्टिपल्सची टोटल काय आहे. किंवा असेही क्वेश्चन विचारतात की 1 to 100 मध्ये 12चे जे मल्टिपल्स आहेत त्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा, किंवा फर्स्ट अँड थर्ड नंबरचं प्रोडक्ट विचारतात. हे जे आहे असे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर इथे आपण बघत आहोत फक्त की मल्टिपल्स 1 to 100 मध्ये कोणत्या नंबरची किती आहेत. जसे 12चे किती आहेत, 8 आहेत. 13चे किती आहेत, 7 आहेत. 7 नंबर्स आहेत. मग आपल्याला जर आता इथे 13चे काढायचे असेल तर आपण कसं काढणार आहोत, जसं आपण 12चे काढले, 12चा टेबल आपण लिहून घेतला, तसंच इथे 13चा पण टेबल तुम्हाला लिहावं लागेल. मग 13 7s are, तुम्ही असं पण करू शकता 13 7s are किती, 91 आणि 13 8s are 104. 104 तर मोठा आहे 100 पेक्षा. आपल्याला फक्त 100 पर्यंतचा विचार करायचा आहे. 1 to 100 म्हणजे 91 आणि 13 7s are 91 म्हणजे इथे 7 नंबर असतील. की असं तुम्ही डायरेक्टही करू शकता आणि टेबल लिहून पण काउंट करू शकता. तर इथे 13चे 7 आहेत, 15चे 6 नंबर आहेत. 1 to 100 मध्ये जे मल्टिपल्स आहेत ते 6 आहेत आणि 16चे किती आहेत, तर 6 नंबर असे आहेत जे 1 to 100 मध्ये 60चे 6 नंबर जे आहेत ते मल्टिपल्स आहेत. ठीक आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. फक्त इथे हे लक्षात ठेवा की मल्टिपल्स काढायचे कसे आहेत ते. ठीक आहे, तर आता चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे, तर स्पेशल पॅटर्न्समध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहेत. जसं नंबर्स विथ, फर्स्ट काय, नंबर्स विथ 0 ॲट युनिट प्लेस. म्हणजे 1 to 100 मध्ये असे किती नंबर आहेत ज्याच्या युनिट प्लेसला 0 आहे. ठीक आहे, मग 1 पासून स्टार्ट जर केलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 हा फर्स्ट नंबर असा आहे की ज्याच्या युनिट प्लेसला काय आहे, 0 आहे. 10 नंतर कोणता येईल, 20, नंतर 30, नंतर 40, नंतर 50, 60, 70, 80, नंतर 90 आणि नंतर 100. आपल्याला इथे 100 पर्यंतच विचारले आहे. म्हणजे इथे काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 नंबर असे आहेत की ज्याच्या युनिट प्लेसला, इथे पण युनिट प्लेसला 0 आहे, इथे पण 0, प्रत्येक ठिकाणी युनिट प्लेसला काय आहे, 0 आहे. असे जे नंबर आहेत ते किती आहेत, 10 नंबर असे आहेत 1 to 100 मध्ये. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. आणि सेकंड काय आहे इथे, नंबर्स विथ द सेम डिजिट, युनिट्स अँड टेन्स. म्हणजे असे नंबर ज्याच्या युनिट आणि टेन्स प्लेसला सेम डिजिट आहे. जसं 11, याचं युनिट प्लेस काय आहे, 1 आणि टेन्स प्लेस कोणता आहे, 1.
म्हणजे युनिट आणि 10 प्लेस जे आहे ते काय आहे, सेम आहेत. आता 13 घ्या, 13चा युनिट प्लेस काय आहे 3 आणि 10 प्लेस 1, सेम आहे का, तर नाही आहे, कारण 3 आणि 1 सेम काय आहे नाही आहेत. तर असे नंबर घ्यायचे ज्याचे युनिट आणि 10 प्लेस हे काय आहेत, सेम आहेत. असे नंबर किती घेतील मग, जसं 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99. ठीक आहे. हे नंबर काय आले आपले, हे असे नंबर आहेत 1 to 100 मध्ये ज्यांचा युनिट आणि 10 प्लेस जे आहेत ते काय आहेत, सेम आहेत. बघा इथे 998877. ठीक आहे. मग असे जे नंबर आहेत ते 1 to 100 मध्ये किती आहेत, मोजा मग, काउंट करा. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9, किती आहेत, 9 आहेत. हे पण लक्षात ठेवा. या टॉपिक मधल्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नोट्स काढून सारख्या वाचू शकता आणि त्या पाठ करू शकता, म्हणजे एक्झाम मध्ये विचारलं तुम्हाला गोंधळ होणार नाही. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की असे डिजिट बघणार आहोत की ज्या डिजिटमध्ये 0 नाही आहे, असं बघणार आहोत की ज्या डिजिटमध्ये 1 नाही आहेत, किंवा असे बघणार आहोत की ज्या डिजिटमध्ये 2 नाही आहे, 3 नाही आहे, 4 नाही आहे, 9 नाही आहे. तर ह्या पण काय आहेत, पाठांतराच्या गोष्टी आहेत. मग इथे बघा 9 नंबर असे आहेत की ज्यामध्ये 0 हा डिजिट नाही आहे. ठीक आहे. म्हणजे आपण याच्या आधी काय बघितलं की 0 डिजिट असलेले नंबर जे आहेत ते किती आहेत 1 to 100 मध्ये, ज्याच्यामध्ये 0 डिजिट आहे असे किती आहेत 10. मग 0 डिजिट नसलेले नंबर किती असतील, तर 90, कारण आपण 1 to 100चाच विचार करत आहोत. ठीक आहे. तर आता नेक्स्ट बघूया 80 नंबर्स नॉट हॅव्हिंग डिजिट 1, म्हणजे 80 नंबर्स असे आहेत 1 to 100 मध्ये की ज्या नंबरला 1 हा डिजिट नसेल. जसं 22 घ्या, 22 हा जो नंबर आहे याच्यामध्ये 1 डिजिट दिसतो का, नाही दिसत. मग असे जे नंबर आहेत 1 to 100 मध्ये किती आहेत, तर 80 आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा मग, आता 2 to 9 म्हणजे 2 3 4 5 6 7 8 9 हे जे डिजिट आहेत हे डिजिट नसलेले नंबर किती आहेत, तर 81. म्हणजे 2 हा डिजिट ज्या नंबर मध्ये नसेल असे नंबर किती आहे 1 to 100 मध्ये, 81. 3 हा डिजिट ज्या नंबर मध्ये नसेल असे नंबर किती आहेत 1 to 100 मध्ये, 81. असं किती आहे 2 3 to 9 पर्यंत असे नंबर आहेत ज्याच्यामध्ये 2 3 9 हे डिजिट नाही आहेत. ठीक आहे. तर ह्या पण गोष्टी इथे पाठच करून घ्या तुम्ही. ठीक आहे. तर आपण या टॉपिक मध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी शिकलो आहोत ज्या पाठांतराच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला पाठ करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला तुमचा वेळ जाणार नाही आणि तुम्ही कॉन्फिडंट पण असाल. तर या सर्व टॉपिकवरचे जे क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर मुलांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.